मुंबई में मानसून के बीच विकास कार्यों की लापरवाही अब लोगों की परेशानी का कारण बन रही है। मलाड पूर्व में नाले के निर्माण कार्य को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने बीएमसी के खिलाफ मोर्चा खोल दिया है। मनसे का आरोप है कि निर्माण कार्य अधूरा छोड़ दिए जाने से आम नागरिकों की जान जोखिम में पड़ गई है। कांदिवली मलाड विभाग अध्यक्ष महेश परकसे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने मौके पर पहुंचकर बीएमसी की कार्यप्रणाली पर सवाल उठाए हैं। आरोप है कि ठेकेदार और अधिकारियों ने सड़क खोद कर नालियां तो डाल दी, लेकिन खड्डों को खुला छोड़ दिया, जिससे लोगों को भारी परेशानी हो रही है। बीते दिन 2 लोग इन गड्ढों में गिरकर घायल भी हुए हैं। इससे इलाके में नाराजगी बढ़ गई है। महेश परकसे ने बीएमसी को 24 घंटे का अल्टीमेटम देते हुए चेतावनी दी है कि समय पर काम पूरा नहीं हुआ तो मनसे आंदोलन करेगी। आम्ही 24 तासाचा अल्टिमेटम देतोय। त्यांनी आज शनिवार आहे आणि उद्या रविवारपर्यंत, कारण सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार आहे आणि इथून बरेच शाळेच्या मुलांचं विद्यार्थ्यांचं येणं जाणं आहे, पालकांचं येणं जाणं आहे। जर हे 24 तासात त्यांनी कंप्लीट नाही केलं तर आम्ही इथे आंदोलन छेडू। इकडच्या पूर्ण महानगरपालिकेवर धरणार आंदोलन बसू, वॉर्ड ऑफिसर समोर जाऊन इकडच्या पूर्ण प्रश्न इकडच्या नागरिकांसोबत जाऊन तिथे आंदोलन करणार। हे आमचं हे आंदोलन आहे। इकडचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांची लापरवाही आहे। मुंबईभर तुम्ही बघितलात तर आज सगळ्या ठिकाणी जिथे जे नाले खोदून ठेवलेत, गटर खोदून ठेवलेत, तिथे लोक पडतात आहे, लोकांचे जीव जातात आहे। आणि आज गेले 4-5 दिवसापासून मुंबईमध्ये सतत पाऊस आहे। गेले 5 दिवसापूर्वीपासून पाऊस सुरू आहे, तरी सुद्धा अजून इथे जे अधिकारी आहेत, तिकडचे नगरसेवक आहेत, त्यांची अजून इथे लक्ष गेलेलं नाही। हा जो रोड आहे इथे आता जे आपण इथे उभा आहोत, हा पूर्ण रहदारीची ही पायवाट आहे। इकडून बरेचसे बाजूला असलेले चिल्ड्रन्स अकॅडमीची जी शाळा आहे त्यांचे पूर्ण विद्यार्थी या रोडनी जातात। ही जी गल्ली आहे त्यातून जातात आणि पूर्ण रहदारीवाली ही गल्ली आहे। आणि तुम्ही बघितलात तर पूर्ण ठिकाणी अर्धवट काम सोडलेलं आहे, त्याच्यावर धापे नाही आहेत, तिकडे सगळे उघडे करून ठेवलेले आहेत। इथे काल पण आम्हाला इथे खबर मिळालेली की शाळेची मुलं जाताना आणि येताना पडली होती। आज सकाळी पण इथे आमचे शाखाध्यक्ष जयेश परमार यांनी मला सूचना दिली की साहेब इथे गटर ओपन करून ठेवलेले आहेत आणि इथे मुलं पडतात आहे, आपण तिथे तात्काळ जाऊन ऍक्शन घेतली पाहिजे। आताच मी इकडचे जे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्यांना फोन केलेला आहे। ते आता इकडचे जे मुकादम बीट इंचार्ज आहेत त्यांना पाठवणार आहेत आणि ते करून घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु केव्हा करणार हा मला त्याला प्रश्न आहे। एखादा इन्सिडेंट घडल्यानंतर करणार की एखाद्या लोकांचा मुलांचा जीव गेल्यानंतर करणार, हाच मूळ त्यांचा मला प्रश्न आहे।